नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। पुणे महानगरपालिकेमार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 30,000 ते 1,85,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट जी आहे या ठिकाणी भरायची नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिककरता तुमची काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत जॉब ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये। त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे प्रोफेसर या पदासाठी निघालेली आहे। तुमचं MD झालेलं असेल, MS झालेलं असेल, DNB झालेलं असेल संबंधित विषयामध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 8 वर्षाचा पोस्ट PG एक्सपिरियन्स तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे असोसिएट प्रोफेसर या पदासाठी। तुमचं MD झालेलं असेल, MS झालेलं असेल, DNB झालेलं असेल संबंधित विषयामध्ये 5 वर्षापर्यंतचा PG एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी। तुमचं MD झालेलं असेल, MS झालेलं असेल, DNB झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सिनियर रेसिडेंट मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएट्स या पदासाठी। या पदासाठी तुम्ही रजिस्टर असणं आवश्यक आहे। पर्स DM किंवा MCH इन कन्सर्न सब्जेक्टमध्ये किंवा MD किंवा MS किंवा DNB झालेलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएट तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 3 वर्षाचा या ठिकाणी तुमची नियुक्ती या ठिकाणी असणार आहे। वयमर्यादा तुम्हाला 45 वर्षापर्यंतची या पदासाठी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ज्युनियर रेसिडेंट किंवा ट्युटर या पदासाठी। मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल म्हणजेच MBBS तुमचं झालेलं असेल किंवा परमिटेड मेडिकल कॉलेजमध्ये तुम्ही काम केलेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। वयमर्यादा जी आहे प्रोफेसर पदासाठी 50 ते 55 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे। असोसिएट प्रोफेसर या पदासाठी 45 वर्षापर्यंत ओपनसाठी आणि 50 वर्षापर्यंत रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहे। असिस्टंट प्रोफेसरसाठी ओपनसाठी 40 आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 45 वर्षापर्यंतची आहे। सिनियर रेसिडेंटसाठी 45 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। ज्युनियर रेसिडेंटसाठी 38 वर्षापर्यंतची ओपन आणि 43 पर्यंतची रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहे। ट्युटर पदासाठी ओपनसाठी 38 आणि 43 वर्षापर्यंत बॅकवर्ड क्लाससाठी या ठिकाणी आहे। वेतन जे आहे प्रोफेसर या पदासाठी तुम्हाला 1,85,000 रुपये इतके असेल। असोसिएट प्रोफेसरसाठी 1,70,000, असिस्टंट प्रोफेसरसाठी 1,00,000, सिनियर रेसिडेंटसाठी 80,250, ज्युनियर रेसिडेंटसाठी 64,551, ट्युटर या पदासाठी 64,551 इतके वेतन या ठिकाणी असेल। प्रोफेसर या पदासाठी तुम्हाला मायक्रोबायोलॉजी, पीडियाट्रिक्स, ऑर्थोपेडिक्स, रेडिओलॉजिस्ट या पदांसाठी एकूण 4 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। या पदासाठी मुलाखत जी आहे तुमची 20/2/2025 सकाळी 11 वाजता या ठिकाणी घेतली जाणार आहे। असोसिएट प्रोफेसर या पदासाठी फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकोलॉजी आणि कम्युनिटी मेडिसिन, जनरल मेडिसिन, डर्मॅटॉलॉजी, ऑर्थोपॉड, जनरल सर्जन, ENT, रेडिओलॉजिस्ट या पदांसाठी एकूण 11 वॅकन्सी ज्या आहेत निघालेल्या आहेत। मुलाखत तुमची 20/2/2025 सकाळी 11 वाजता या ठिकाणी होणार आहे। असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी ॲनाटॉमी, बायोकेमिस्ट्री, पॅथॉलॉजी, फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकोलॉजी, कम्युनिटी मेडिसिन UHTC, कम्युनिटी मेडिसिन एपिडर्मोलॉजिस्ट कम असिस्टंट प्रोफेसर, जनरल मेडिसिन, पेडियाट्रिक्स, त्यानंतर रेस्पिरेटरी मेडिसिन, गायनेकॉलॉजी, रेडिओ डायग्नोसिस, ॲनेस्थेसियोलॉजी, एमर्जन्सी मेडिसिन अशा 16 पदांसाठी वॅकन्सीज या ठिकाणी आहे। मुलाखत जी आहे तुमची 20 तारखेला 11 वाजता या ठिकाणी घेतली जाणार आहे। सिनियर रेसिडेंट पदासाठी पॅथॉलॉजीसाठी 2, जनरल सर्जनसाठी 1, पेडियाट्रिक्ससाठी 1, जनरल मेडिसिनसाठी 1, रेडिओलॉजिस्टसाठी 2, ॲनेस्थेसियोलॉजीसाठी 2, एमर्जन्सी मेडिसिनसाठी 7 अशा 16 वॅकन्सीज आहे। 20 तारखेला तुमची 3 वाजता मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे। त्यानंतर ज्युनियर रेसिडेंटसाठी जनरल मेडिसिनसाठी 1, जनरल सर्जरीसाठी 2, ऑर्थोपॅडिक्ससाठी 1, फिजिओथेरपीसाठी 1, OBGYसाठी 2 अशा 7 वॅकन्सी या ठिकाणी आहे। ट्युटर या पदासाठी ॲनाटॉमीसाठी 1, फार्माकोलॉजीसाठी 1, FNT साठी 1 अशा 3 वॅकन्सीज या ठिकाणी आहे।
20 तारखेला तुमची 3 वाजता या दोन्ही पदांसाठी मुलाखत जी आहे घेतली जाणार आहे. मुलाखत जी आहे तुमची भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे BC प्रेसिडेंट ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट सहित तुम्हाला या ठिकाणी हजर राहायचे आहे. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. ॲप्लिकेशन फॉर्मवरती देखील डिटेल ॲड्रेस जो आहे तुम्हाला दिलेला आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.